मी वैष्णवी आणि आपण पाहतात लोकसंदेश न्यूज। नजर टाकूया काही विशेष घडामोडींवर। चंदू काका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड। काँग्रेसला आता वसंतदादा घराणे नको झाले आहे, तर आम्हालाही काँग्रेस नको आहे। मी काँग्रेसचा राजीनामा देत आहे। काँग्रेस पक्षाशी माझे नाते संपले आहे। दादा घराण्याला चांगली वागणूक दिली जात नाही। दादा घराणे संपवण्याचे काम काँग्रेसमध्ये सुरू असल्याचा आरोप वसंतदादांचे नातू आणि काँग्रेसचे माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी केला आहे। हे खरंच आहे। आता आम्ही तिथं दिल्लीत जाऊन आम्ही जर त्या ठिकाणी आमच्या असणाऱ्या नेते मंडळीला भेटायचा प्रयत्न केला, आम्हाला भेटून दिलेलं नाही आहे। त्या ठिकाणी ईमेल थ्रू आम्हाला त्यांना सांगायची पाळी आली। राहुलजींना आमची भेट घ्यायची राहुलजीने मी मंत्री झाल्यापासून मला कधी त्यांनी भेट दिलेली नाही आहे। आम्ही 4 वेळा त्यांना भेटायचा प्रयत्न केला, आमचा विषय मांडायचा प्रयत्न केला, पण आपण तिथं पोहोचू शकत नसेल तर त्यांना तर वसंतदादा काय कळणार आहे। पण त्यांना असणारा किंवा आज पक्ष सांभाळणारे किंवा पक्ष ज्यांच्यावरती आज पक्ष आहे ते जर त्यांना कळत नसतील तर ही भूमिका आत्ता राहिली योग्यच आहे। आणि अशा लोकांच्यावर आम्ही का म्हणून जायचं। सोनिया गांधीसमोर सोनिया गांधींपर्यंतच माझं राजकारण होतं, त्यापुढे त्यांनी रिटायरमेंट घेतली आणि मीही रिटायरमेंट घेतली। माझा विषय संपलाय पक्षाचा। ते सांगलीमध्ये काँग्रेसच्या मेळाव्यात बोलत होते। मी यापुढे काँग्रेसचे काम करणार नाही, मी समाजकारण करणार आणि कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे प्रतीक पाटील यांनी जाहीर केले। तसेच विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले। आणि जो काय प्रयत्न असेल, विशाल आता यंग आहे, त्याचं भविष्य आहे त्याला, आणि त्याला मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। माझ्या वेळेस मी काय असेल ठाम माझ्या भूमिकेवर राहिला, आजही माझ्या भूमिकेवर ठाम आहे। तुला त्या ठिकाणी पुढचा निर्णय घ्यायचा आहे। सगळे असणारे कार्यकर्त्यांनी आज मांडत असताना वेगवेगळ्या भूमिका मांडलेल्या आहेत। माझी स्पष्ट भूमिका मी त्याला सांगितली, घरातनं एक ज्येष्ठ म्हणून मोठा भाऊ म्हणून त्यांनी त्या ठिकाणी अर्ज पक्षाचा भरावा, पक्षाने AB फॉर्म दिला तर ठीक आहे, नसेल तर असं गृहीत धर की त्यांनी आपल्याला पूर्णपणे सोडलेलं आहे। आणि कृपा करून मी 10 हेलपाटे मारून मला त्यांच्याकडनं काही मिळालं नाही, तुलाही मिळणार नाही, गृहीत धर आणि गप उभा राहा। त्यामुळे मी आज पूर्णपणे जाहीर केलेलं आहे की माझं काँग्रेसचा विषय संपलेला आहे। माझी काँग्रेस ही वसंतदादा काँग्रेस आहे, राजीव काँग्रेस आहे, इंदिरा काँग्रेस आहे। आत्ता कुठली काँग्रेस आहे मला यांचं घेणं देणं नाही। सोनिया गांधींपर्यंतच आमचा विषय होता, आता तुमचा विषय संपलेला आहे। पुढे काय भूमिका राहणार आहे? नाही, मला कुठल्याही पक्षात जायची इच्छा नाही आणि मला ॲक्टिव्ह राजकारणातही राहायची इच्छा नाही आहे। मी सोशल वर्कमध्ये जाणार आहे। वसंतदादांचे विचार, वसंतदादांची काँग्रेस कशी वाढेल याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। नाही, मला वाईट वाटते की ज्यावेळेस हा निर्णय त्या ठिकाणी म्हणजे भाजपमध्ये जाणार म्हणून ABP माझ्यावरती काही ते न्यूज आली आहे, मला त्या ठिकाणी फोन आला। फोनवरती मी म्हणजे न वेळ लावता माझ्या अर्ध्या तासातच मला माहिती मिळाली की अर्ध्या तासात माझं उत्तर गेलं होतं की मी पक्ष सोडणार नाही, मी त्या ठिकाणी कुठल्याही पक्षात जाणार नाही, भाजपमध्ये जायची आमची भूमिका नाही। मी त्या ठिकाणी भूमिका केली। ही भूमिका मांडली असताना सुद्धा मला पक्षातनं एकही नेते मंडळींचा फोन आला नाही। कार्यकर्त्यांच्या भावना या तीव्र आहेत आणि शेवटी आपण जनतेत काम करतो ते ह्या कार्यकर्त्यांसाठी, लोकांसाठीच करतो। आणि लोकांच्या इच्छेनुसार आपण नाही वागलो तर लोक आपल्यालाही नेतृत्व देणार नाहीत। आणि या सर्व गोष्टीचा विचार करून निश्चितच आम्ही काँग्रेसमध्ये इच्छुक आहे का नाही ह्याबद्दल साशंकता सारखी निर्माण होत होती, पण कार्यकर्त्यांचं एवढं प्रेम आहे आणि आग्रह आहे म्हणून काँग्रेसच्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी हा आमचा प्राथमिक विषय आहे, इच्छा आहे। आणि म्हणून पक्षाकडून येत्या 28 ते 4 तारखेच्या मधल्या दरम्यान सांगली लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय हा कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे आणि तो आम्ही मान्य केलेला आहे। निश्चितच पक्ष आमचा विचार करेल, पुन्हा त्यांचा झालेला निर्णय बदलेल। सांगलीतून काँग्रेसचा उमेदवार उभा राहायला पाहिजे ही लोकांची भावनेचा आदर करून काँग्रेस पक्ष ही सांगलीची जागा स्वाभिमानाने सोडली गेलेली आहे, तो निर्णय मागे घेऊन इतर ठिकाणी राजू शेट्टी साहेबांना इतर कुठली तरी उमेदवारी देऊन किंवा इतर कुठली तरी आश्वासनं देऊन निश्चितच हा विषय मिटवतील आणि काँग्रेसचा उमेदवार हा सांगलीतून मलाच देतील अशी मला पूर्णपणे विश्वास आहे। आपण नकारात्मक बोलण्यात आज काय अर्थ नाही। मला निश्चित विश्वास आहे की पक्ष हे काँग्रेस मोठं आहे आणि दादा घरांवर प्रचंड प्रेम करते। आमची जबाबदारी आहे आणि सांगलीतून काँग्रेस संपवायची नाही अशी इच्छा पक्ष श्रेष्ठींची सुद्धा आहे आणि निश्चितच काँग्रेसची उमेदवारी मलाच मिळेल या विश्वासाने मी हा अर्ज भरत आहे। मी पुन्हा सांगतो की नकारात्मक भूमिका घ्यायचं कारण नाही। पक्षाकडे आम्ही जोराने उमेदवारी मागितली नव्हती असा कार्यकर्त्यांचा आरोप होता।
आज जोराने लावूया. 4 तारखेला अजून 10-12 दिवस शिल्लक आहेत. निश्चितच खूप काही 10 दिवसात घडू शकते. मला विश्वास आहे की काँग्रेस निर्णय बदलणार आणि आम्हालाच उमेदवारी देणार. ही चर्चा भरपूर आहेत, आपण त्यात आज जायला नको. त्या वेळेचा निर्णय त्या वेळी घेण्यात येईल. अर्ज भरायचा निर्णय प्राथमिक आहे आणि लवकरच आम्ही त्याच्यावर तारीख ठरवून निर्णय घेऊ. दादा घराचा किंवा दादांच्या विचाराचा अंत करणं ही मनोकामना कुठल्या पक्षाची नसून काही विशिष्ट लोकांची आहे. त्या लोकांचे मनसुबे जनता धुळीस टाकणार, काढणार हे जी मला पूर्ण विश्वास आहे. कुठल्याही परिस्थितीत वसंतदादांचा विचार ह्या जिल्ह्यातून, ह्या राज्यातून तुम्ही पुसू शकणार नाही, हे माझं वैयक्तिक मत आहे. लोकसंदेश न्यूजसाठी सांगलीहून गणेश चव्हाण.